सकाळ, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ काय आहे तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल. आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमधनं थोडंसं जे मील प्लॅनिंगचा जो चार्ट आहे मी कसा बनवते. आता उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळ्यात कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येकाला थोडाफार त्रास हा जाणवतोच. तर त्याची आपण स्वतः त्याची कशी काळजी घेऊ शकतो किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सची काळजी त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कशी घेऊ शकतो या अनुषंगाने मी चार्ट बनवला आहे. हा माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे चार्ट बनवलेला आहे. तुम्ही तुमचं पण तेचंच असेल, सेम असेल असं मला काही वाटत नाही. फक्त एवढंच आहे की माझ्या घरात किती मेंबर्स आहेत, माझ्या घरात 2 मेंबर्स आहेत आणि तुमच्याकडे जेवढे मेंबर्स असेल त्यानुसार त्याची क्वांटिटी कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. फक्त एवढंच आहे की आपण त्याचं इम्पॉर्टन्स समजून घेऊन आपल्या फॅमिलीच्या गरजा समजून घेऊन आपण हा चार्ट तयार करायचा. तर आज मी तुम्हाला जे काही चार्टमध्ये दाखवलं त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने चार्ट रेडी करून ठेवलं तर मेन म्हणजे तुमचं टाईम मॅनेजमेंट जे आपण म्हणतो. टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय, तर टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी ना आपल्याला सगळ्या गोष्टींचा ना आपण थोडासा विचार करून जर कुठल्याही गोष्टी केल्या ना तरच आपण ते टाईम मॅनेजमेंट करू शकतो. कारण बऱ्याच वेळा आपण विचार न करताना घाई गडबडीमध्ये म्हणजे मला हे काम संपवायचं म्हणून ते पटापट करायला जातो आणि त्या गडबडीतनं ते काम डबल होऊन जातं. तर असं होऊ नये म्हणून पहिला थोडासा विचार करायचा. कुठलीही गोष्ट करताना पहिला थोडा विचार करा. एकदम सगळी कामं करायला जाऊ नका. आता बऱ्याच वेळा मला देखील कमेंट्स असतात की ताई हे सगळं तू कसं करतेस, आम्ही पण करायला बघतोय. पण ते तसं नसतं. मला पण याची पहिली सवय नव्हती. मी जेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी करायला लागली ना तेव्हा मला सवय झाली. मी पण एकदम सगळ्या गोष्टी करायला जात नव्हती पहिली. मी एक एक करून सगळ्या गोष्टी करत गेली आणि आत्ता कुठे जाऊन मी सगळ्या गोष्टी बॅलन्स करू शकते आणि सगळ्या गोष्टी आपण एकदा का टाईम फ्रेममध्ये आपल्या सगळ्या गोष्टी बसल्या ना की मग आपल्याला अजिबात टेन्शन येत नाही. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेस सवय होते. आणि मेन म्हणजे ना सगळ्या गोष्टीची ना नोंद करायला तुम्ही सुरुवात करा. कुठलीही गोष्ट करायची तुम्हाला तुम्ही लिहून ठेवा. भले मग ते तुम्ही डायरी करा, कॅलेंडरवर लिहा किंवा एखादं फ्रीजवरती जर तुम्ही मॅग्नेटला एखादा पेपर चिपकवून ठेवलात ना ते तर बेस्ट आहे. म्हणजे ते तुम्हाला नेहमी डोळ्यांच्या समोर राहील. तर अशा पद्धतीने तुम्ही जर काही टाईम मॅनेजमेंट केलात ना तर ते तुमच्यासाठी परफेक्ट असं होऊ शकतं. आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टी करूनच आपल्याला सवय होते. एकदम कुठलीही गोष्ट करून होत नाही. तर आज मी थोड्याशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या, काही टिप्स दिल्या तर तुम्हाला आय होप आवडतील. उन्हाळ्याचा विचार करून आज माझं पुढच्या म्हणजे 1 तारखेपासूनचं 7 तारखेपर्यंतचं जे काही वीकली मील प्लॅन आहे तुम्ही तुमच्याबरोबर शेअर केला. आय होप तुम्हाला आवडेल. तुमचं काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला तर माहिती आहे माझी ही डायरी, या डायरीतच मी बऱ्याचशा गोष्टी सगळ्या लिहून ठेवते. आणि आज तुमच्यासाठी स्पेसिफिकली शॉर्टकटमध्ये तुम्ही काय करू शकता. ज्यांना डायरी बनवायची नाहीये तर मार्केटमध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर असे नोट्स वगैरे बरेच आहे. एखाद्या प्लेन पेपरवर पण तुम्ही लिहू शकता घरात अवेलेबल असतील तर. पण मी अशा पद्धतीने एक चार्ट तयार केलेला आहे आणि हा मी तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवते. या ज्या शीट्स आहेत ना जसे बघा ही टू डू लिस्ट आहे जी मी इथे रेडी करून ठेवलेली आहे की मला काय काय करायचं आहे ते. त्याच्यामध्ये असं जर लिहून ठेवलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डेट वाईज सगळ्या गोष्टी इथे कळल्या जातात. त्याच्यानंतर अशा पद्धतीचा वीकली मील प्लॅन चार्ट आणि इथे डेज वगैरे हे इंटरनेटवर पण इझिली अवेलेबल आहेत. तुम्ही हे प्रिंटआउट्स काढू शकता. हार्डली एकदा प्रिंटआउट जर तुम्ही काढली तर तुम्हाला बऱ्याच वेळ आठवड्यातून 1 लागणार आहे म्हणजे महिन्याला 4. पण असं काही जर कलरफुल किंवा असं जर काही असेल ना तर ते आपल्या डोळ्यांच्या समोर नेहमी राहतं. आणि आपण कुठेही लावलं म्हणजे जरी फ्रीजवर लावा किंवा तुम्ही किचनमध्ये कुठेही जरी हे डिस्प्ले करून ठेवलं ना तर तुम्हालाच इझी पडणार आहे. अजिबात विसरायला होणार नाही आणि सगळी गोष्ट व्यवस्थित लक्षात राहील मेन म्हणजे. तर आता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते. बघा अशा पद्धतीने मी ही शीट नेटवरनंच प्रिंटआउट काढून घेतली आहे. द नरिशिंग होम्स हेल्दी वीकली मील प्लॅन. तर आणि असं थोडंसं हे कलरफुल आहे तर खूप छान पण दिसतं आणि लक्षवेधी आहे. म्हणजे पटकन आपलं लक्ष जाणार आहे. आणि असा चार्ट जर आपण किचनमध्ये लावून ठेवला ना तर तो बरा पडतो. आणि हे कसं आहे ना हे एकदा जर तुम्ही बनवलं ना तरी आज बनवलं या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात, त्याच्या पुढच्या आठवड्यात आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे असं 4 वेळा जर तुम्ही बनवलं ना फक्त एकाच महिन्याचं तुम्हाला टेन्शन येईल. 4 महिन्याच्या 4 शीट्स तुमच्याकडे अशा रेडी असतील. आणि जेव्हा तुम्हाला त्याच्या पुढच्या महिन्यात जेव्हा बनवायचं असेल ना तेव्हा मग तुम्हाला टेन्शन येणार नाही. तुम्ही यात 4 शीट अशा लावून ठेवायच्या आणि मग त्या तुम्ही परत ॲडजस्ट करून तुम्ही चेंजेस करून परत एखादी नवीन लिस्ट पण बनवू शकतो. याला रिव्हर्स मील प्लॅन असं म्हणतात. तर तो देखील एक चांगला ऑप्शन आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने जर लिहून ठेवलं ना
तर तुम्हाला कळेल पण की कुठल्या गोष्टी आपल्या आहारामध्ये रिपीट होत आहेत किंवा कुठली गोष्ट आपण सारखी खातोय असं पण होऊ नये, म्हणून मग अशा पद्धतीने आपण वीकली मील प्लॅन चार्टला आता सुरुवात करूया आपल्या. ठीक आहे, तर आता सर्वात आधी मी तुम्हाला इथे दाखवते. हा चार्ट आहे आणि मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. तर या चार्टमध्ये ना ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असं आहे. पहिलं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असं नाही आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर आता आपण सुरुवात करणार आहोत मंडेपासनं. तर मंडेला आपण सर्वात आधी ब्रेकफास्टपासून सुरुवात करणार आहोत. तर ब्रेकफास्टच्या पण आधी उपाशी पोटी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर मी इथे गुलकंद किंवा काळ्या मनुका भिजवलेल्या या दोघांपैकी कुठलं तरी एकाचं सेवन करणार आहे. कारण काय होतं, उन्हाळ्यात आहे ना गरमी बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीरात हीट निर्माण होत असते. आपल्याला कळत नकळत आपल्याला होते आणि त्याचा त्रास आपल्याला डोकेदुखी म्हणा किंवा हातापायांची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं, युरिनला जळजळ होणं, अशा सगळ्याच गोष्टी होतात. कारण मग आपण पाणी देखील कमी पितो बऱ्याच वेळा, कामाच्या गडबडीत आपल्याला कळत नाही. तर अशा वेळेस शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी तुम्ही गुलकंद घ्या सकाळी किंवा मग भिजवलेल्या काळ्या मनुका 10 ते 12 हे शरीरातला जो हीट असते ना तो कमी करण्यास, बॅलन्स ठेवण्यात खूप मदत करतं. म्हणून उपाशी पोटी तुम्ही सकाळी उठल्यावर हे घ्या. त्याच्यानंतर 8 वाजता मी इथे लिहिलं आहे मूग डोसा लिहिलेला आहे. तर आदल्या दिवशी आपण मूग भिजत घालून ठेवू शकतो आणि ते मिक्सरला वाटून देखील ठेवू शकतो. मग दुसऱ्या दिवशी आपली कुठलीही डोस्याचा प्रकार आहे तो आपला तयार होऊ शकतो. डाळी कुठल्याही भिजवलेल्या असतील तरी दुसऱ्या दिवशी डोस्याचा कुठलाही प्रकार आपला तयार होऊ शकतो. मी इथे मूग डोसा लिहिला आहे. त्याचबरोबर 11 वाजता एखादा आपण फ्रूट खाऊ शकतो. कारण उन्हाळ्यात फ्रूट गेलंच पाहिजे. म्हणजे जसं कलिंगड आहे, संत्री आहे, जे वॉटर लिक्विड ज्याच्यामध्ये जास्त असतं, कंटेंट जास्त असतं, अशी फळं तुम्ही घ्या. त्याच्यानंतर दुपारी आलं लंचमध्ये, तर लंचमध्ये इथे आम्ही भात घेत नाही. कारण आम्ही दोघेही वर्किंग असल्यामुळे आम्ही कुठेही भात घेत नाही, भाजी आणि चपातीच असतं. तर इथे मी दुपारी लिहिलं आहे मिक्स व्हेज. कारण मिक्स व्हेजची पण तयारी मी आदल्या दिवशी रविवारी करून ठेवू शकते. म्हणून सगळ्या भाज्या मिळून अशी एकच भाजी, चपाती लिहिलं आहे, ताक लिहिलं आहे आणि सलाडमध्ये गाजर, असा टिफिनचा मेनू आहे हा. त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री आपण करणार आहोत कैरीचं सार. आता उन्हाळ्यात कैरी खूप येते मार्केटमध्ये आणि रोज रोज वरण भात, टमॅटोचं सार किंवा कडधान्याची आमटी असं आपण किती खाणार ना. तर आता उन्हाळा आहे म्हणून कैरीचं सार लिहिलेलं आहे मी. कच्च्या केळ्यांची भाजी लिहिली आहे, चपाती लिहिली आहे आणि गाजराची कोशिंबीर. गाजराची कोशिंबीर थोडासा दाण्याचा कूट आणि थोडंसं वरती लिंबू पेलतं आणि त्याच्यावर थोडंसं तुपाची फोडणी दिलीत ना तर गाजराची कोशिंबीर खरंच खूप सुंदर अशी होते. कच्च्या केळ्याची भाजी यासाठी लिहिली आहे कारण उन्हाळ्यात जेवढं मसाल्याचं कमी खाता येईल ना तेवढं खरंच खूप चांगलं. त्याच्यामुळे मी दुपारच्या वेळेस ना शक्यतो जास्त मसाल्याच्या भाज्या बनवत नाही. मला ज्या सोप्या वाजतात, ज्या हिरव्या मिरचीच्या भाज्या असतात ना त्याच मी बनवते. तर सोमवारी रात्री मी प्रिपरेशन काय करून ठेवणार आहे, तर इथे मी दह्याचं विरजण लावून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशीची कोबीची भाजी आहे ती मी बारीक करून ठेवणार आहे. म्हणजे माझं सोमवारचं काम, मला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे मंगळवारचं, ते सोमवारी मी लिहून ठेवलं आहे. त्याच्यानंतर म्हणाल तुम्ही मंगळवारी, तर मंगळवारी मी सकाळी तेच जसं गुलकंद आणि भिजवलेला मनुका. त्याच्यानंतर मी ब्रेकफास्टसाठी ओट्स आणि बनाना, ओट्स किंवा मुसली असं दोन्ही घेऊ शकता. मी ओट्स, बनाना जे काही अवेलेबल असेल, तुम्हाला मिक्स करून खायचे असेल तर तुम्ही मिक्स करून खा किंवा मग सकाळी ओट्स घेतले तुम्ही 8 वाजता तर 11 वाजता 2 बनाना घेऊ शकता. त्याच्यानंतर मी इथे दुपारसाठी लिहिलेली कोबीची भाजी, चपाती, ताक आणि सलाडमध्ये काकडी लिहिलेली आहे मी. त्याच दिवशी रात्री फक्त तांदळाची भाकरी, पिठलं आणि डाळिंब आणि मोड आलेल्या कडधान्याचं सलाड घेणार आहे. तर जेव्हा आपण मोड आलेले कडधान्याचं सलाड घेतो ना तर ते जेवणाच्या आधी जर तुम्ही खाल्लं अर्धा 1 तास तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात ना फायबर्स असतात. कुठल्याही तुम्ही कडधान्यामध्ये ना सलाडमध्ये बऱ्याचशा प्रमाणात आपल्या बॉडीला मिळणाऱ्या फायबर्स असतात. तर त्याच्यामुळे ना तुम्हाला काय होतं, भूक आपसुकच कमी लागलेली जाते आणि ह्याने आपलं पोट ना बऱ्याचपैकी भरून जातं आणि मग आपण जेवण जास्त असं खात नाही. आणि उन्हाळ्यात जेवढं आपण कमी खाऊ ना तेवढं खूप चांगलं आणि मसाल्याचं खाण्यापेक्षा ना असं हेल्दी खाणं खरंच खूप चांगलं. त्याच्यामुळे तांदळाची भाकरी, पिठलं आणि मोड आलेल्या कडधान्याची आपण सलाड करू शकतो. अशा पद्धतीचं मी लिहिलेलं आहे. त्या दिवशी रात्री मी काय करणार आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी मला अंडं करायचं आहे ब्रेकफास्टला, म्हणून अंडी मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवते. कारण अंडी जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताना त्याची साल बऱ्यापैकी पातळ जाते आणि ना अंडी खूप फटकन फुटतात सकाळी, तर होऊ नये म्हणून मग ती अंडी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवायचं. तर हे काम मोठं आहे. त्याच्यानंतर बुधवारी जर तुम्ही इथे म्हणाल तर इथे मी सकाळी अंडा रोल करणार आहे. तर अंडा रोल म्हणजे आपण चपाती तर करणारच आहोत, त्याचबरोबर आपण तिथे अंडा रोल करून घेतला की आपलं काम होईल. गुलकंद किंवा भिजलेला मनुका ते आपण खाणारच आहोत.
त्याचबरोबर अंडा रोल खाऊन घेतल्यानंतर तुम्हाला 11 वाजता जे कुठलं फळ अवेलेबल आहे तुमच्याकडे ते तुम्ही फळ खा. दुपारसाठी मी पनीर बुर्जी लिहिली आहे, चपाती लिहिलं आहे आणि कैरीचं पणं जे बनवलेलंच असतं घरात, फक्त आपल्याला मिक्स करून घेऊन जायचं असतं. आणि मिक्स सलाड, तुम्हाला कुठलं जे काही सलाड पाहिजे तर एखादं सलाड तुम्ही घेऊ शकता किंवा मग कॉर्न, त्याच्यामध्ये चणे बॉईल वगैरे असं करून एखादं सलाड घेऊ शकता. मी ते लिहिलं आहे मिक्स सलाड किंवा मग कॉर्नचं जे कुठलं अवेलेबल असेल ते. रात्रीमध्ये आम्ही घेणार आहोत मिक्स व्हेज दलिया. मिक्स व्हेज दलिया पण ना खूप हेवी असा होतो, कारण गव्हाचा असतो दलिया आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घातल्या ना की तो आपसुकच हेऊ जातो. आणि त्याचबरोबर चवीला म्हणून, कारण बऱ्याच जणांना दलिया आवडत नाही, मग अशा वेळेस त्याच्याबरोबर चटपटीत असं काय व्हावं म्हणून मी मसाला पापड लिहिलं आहे. तर मसाला पापड रोस्ट करून त्याच्यावर कांदा, टमॅटो, त्याच्यानंतर थोडासा चाट पावडर, थोडासा शेव वगैरे टाकला की हे चवीला कॉम्प्लिमेंटरी खूप छान असं लागतं. त्याच्यानंतर मी बुधवारी रात्री काय तयारी करणार आहे तर गुरुवारी उपवास असतो, त्याच्यामुळे साबुदाणे रात्री भिजत घालून ठेवायचे, ते मी लिहिली आहे. त्याच्यानंतर आता गुरुवारचं काय करायचं तर गुरुवारी सकाळी असणार आहे साबुदाणा खिचडी आणि कुठलंही फळ आणि गुलकंद आणि भिजवलेले मनुका तर आपले असणारच आहे. त्याचबरोबर दुपारसाठी म्हणाल तर भेंडीची भाजी, चपाती आणि बीटची कोशिंबीर किंवा मग तुम्ही सलाड. बीटच्या कोशिंबीरमध्ये पण आपल्याला दाण्याचं कूट, बीट आणि मग त्याला फोडणी द्यायची असते वरून, त्याच्यामध्ये दही टाकायचं नाही. अशा पद्धतीने आपण बीटची कोशिंबीर करू शकतो. गुरुवारी नैवेद्य असतो, त्याच्यामुळे माझ्याकडे पूर्ण जेवण असतं. वरण, भात, वालाची भाजी, काकडीची कोशिंबीर आणि खीर. मग आता मी यावेळेस खीर लिहिलं आहे, पुढच्या आठवड्यात मी एखाद्या वेळेस शिरा पण लिहू शकते. तर आता संध्याकाळी म्हणजेच रात्री आपल्याला काय करायचं आहे तर मला दह्याचं विरजण लावायचं, कारण इथे जे आपण विरजण लावलेलं ते सगळं संपलं आहे दही. आता आपल्याला इथे गुरुवारी परत विरजण लावायचं आहे. तर ते गुरुवारी विरजण लावलं तर आपल्याला शुक्रवारी ताजं असं ताक मिळेल. तर आता शुक्रवारसाठी म्हणाल तर परत इथे मी ब्रेकफास्टसाठी तेच लिहिलं आहे, अंडा रोल लिहिलेला आहे आणि 2 केळी आणि इथे गुलकंद किंवा भिजलेलं आपलं जे काही आहे मनुका, काळ्या मनुका ते लिहिलेलं आहे. दुपारसाठी लिहिलं आहे भोपळ्याची भाजी आणि त्याच्यावर कॉर्न सलाड आणि ताक असं लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी दुपारच्या ज्या भाज्या लिहिल्या आहेत ना अगदी हलक्या लिहिलेल्या आहेत, म्हणजे जास्त उन्हाचा त्रास होणार नाही, ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. आणि ताक वगैरे जर असेल ना तर ते खरंच आपलं पोट पण भरून जातं आणि कुठेही अगदी खूप हेवी असं जेवण वाटत नाही. संध्याकाळसाठी तर म्हणाल तर टमॅटोचं सार आहे, भात आहे, चपाती आहे आणि मूग मटकीची भाजी आहे. अशा पद्धतीने मी फ्रायडेचं लिहिलं आहे. ॲक्च्युली वीकडेजमध्ये मी आता ना उन्हाळा चालू झाला तर ह्याच्यामध्ये ना मी कुठेही नॉनव्हेज वगैरे बनवत नाही, शक्यतो एकाच दिवशी रविवारी बनवते. आता आपल्याला शुक्रवारी रात्री काय तयारी करून ठेवायची तर आपल्याला डाळ काढून ठेवायची आणि सकाळी भिजत घालण्यासाठी, कारण शनिवारी जर मी इडली डोश्याचं बॅटर मला रात्री म्हणजे ग्राइंड करून ठेवायचं असेल तर शनिवारी रात्री मला जर ठेवायचं असेल ते तर मला शनिवारी सकाळी ऑफिसला जाताना ते भिजत घालून जावं लागणार आहे. तर त्याचं मेजरमेंट मी शुक्रवारी रात्री काढून ठेवणार, मला म्हणजे ते शनिवारी सकाळी भिजत घालून जायला इझी पडेल. तर इथे बघू शकता आपण सॅटर्डेचा मेनू काय आहे. तर सॅटर्डेला फक्त माझाच डब्बा असतो, मिस्टरांचा डब्बा नसतो, त्याच्यामुळे मी सकाळी मिक्स व्हेज दलिया आणि कुठलंही फ्रूट्स असा ब्रेकफास्ट ठेवलेला आहे. इथे मी कधी ओट्स पण मी देते त्यांना, मिस्टरांना पाहिजे असेल, त्यांना दलिया नको हवा असेल तर, पण मला आवडतो सकाळी ब्रेकफास्टला तर मी खाऊ शकते म्हणून मी बनवते. आणि त्याच्यानंतर मी एकच ठेवणार आहे, कारण सोयाबीन पुलाव आणि बुंदी रायता म्हणजे माझ्या टिफिनसाठी पण होतो आणि मिस्टरांच्या जेवणासाठी पण होतो, म्हणून हा सोयाबीन पुलाव आणि बुंदी रायता. सॅटर्डेला एक दिवस मी फक्त फ्री ठेवते, मिस्टरांना विचारते मी त्यांना काय खायचं असेल किंवा मला काय खायचं असेल, त्यांची जी रिक्वायरमेंट असेल किंवा मला काय खायचं इच्छा असेल तर त्या हिशोबाने आम्ही हे इथे सॅटर्डे संध्याकाळचं मील प्लॅन करतो. किंवा कधी बाहेर जाणं झालं तर मग होत नाही, म्हणून मग इथे आम्ही हे विचार करून ठरवूनच मग करतो. त्याच्यानंतर सॅटर्डे रात्री मला काय तयारी करायचं तर डोसा बॅटरचं मिक्सरला लावून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर मला वाटप तयार करून ठेवायचं दुसऱ्या दिवशीसाठी. त्याचबरोबर मटण मला रविवारी करायचं, म्हणून मी ते आदल्या दिवशीच घेऊन येते आणि त्याला मॅरिनेट करून क्लीन करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा माझा बराचसा वेळ वाचतो. आणि मटण किंवा चिकन जेवढं तुम्ही मॅरिनेट कराल तेवढं ते लवकर शिजतं आणि खूप छान मऊ असं होतं. तर संडेला म्हणाल तर इथे मी संडेसाठी अप्पे चटणी आणि कलिंगडाचा ज्यूस लिहिला आहे, कारण संडेला म्हणाल तर नाश्ता आणि जेवण असं हे थोडी उशिराच होतं, तर म्हणून मग अप्प्यांची चटणी आणि ज्यूस करण्यासाठी वेळ पण असतो आपल्याला, म्हणून मग 11, 11:30 किंवा 12 वाजता तुम्ही ज्यूस पण पिऊ शकता. त्याच्यानंतर इथे उन्हाळ्यामध्ये म्हणजे चिकन किंवा फिश खाण्यापेक्षा मटण थोडंसं थंड असतं, म्हणजे चिकनपेक्षा तरी असं मला वाटतं, म्हणून मी इथे मटण ग्रेव्ही लिहिली आहे, सोलकढी लिहिलं आहे, भात लिहिलं आहे, सलाड आणि नाचणीची भाकरी लिहिलेली आहे मी. त्याचबरोबर रात्री भात नसणार आहे, फक्त मटण ग्रेव्ही, चपाती आणि सलाड असणार आहे.
आणि संडेला आपल्याला रात्री काय करायचं तर भाज्या फ्रूट्स घेऊन यायचं आहे. त्यानंतर मला चिवडा बनवायची आणि गुढीपाडव्याची सगळी तयारी करायची, कारण 9 तारखेला गुढीपाडवा आहे. याच्यामध्ये जिथे जिथे मला शक्य आहे तिथे मी भाकरीमध्ये तांदळाची भाकरी आणि नाचणीची भाकरी अशा दोन्ही भाकऱ्या बनवते. कसं असतं, उन्हाळ्यात नाचणीची भाकरी थंड असते असं म्हणतात, त्याच्यामुळे नाचणीची भाकरी बनवण्याचा प्रयत्न असतो. मला तेवढी जमत नाही, पण मी तेवढी बनवण्याचा नक्की प्रयत्न करते. आता हा झाला आपला मील. त्याच्यानंतर म्हणाल ना तर अशी एक टू डू लिस्ट मी बनवून घेतलेली आहे. इथे म्हणाल ना तर ही टू डू लिस्ट करून लिहिलेली आहे. आता मी ही लिहिली आहे एप्रिल 2024ची. तर मला 7 तारखेला काय तयारी करायची, तर गुढीपाडव्याची तयारी करायची. मला फुलं, हार, तोरण, स्वीट काही आणायचं आहे, फळं, भाज्या खरेदी करायचं आहे. आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाचं काम करायचं म्हणजे रविवारी वेळ मिळणार आहे मला, तर मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरच्या बघायला जायचं आहे मला लालबाग मार्केटमध्ये. कारण आता उन्हाळ्यातच आपल्याला मसाला बनवायचा असतो, कारण आत्ताच ऊन थोडंफार येतं आणि नंतर मग खूप घाई गडबड होते आणि तिथे आपण जेव्हा बनवायला जातो तिथे देखील खूप गर्दी असते. तर अशा पद्धतीने एक टू डू लिस्टचं पण तुम्ही पान जर करून ठेवलं ना आणि कुठेतरी किचनमध्ये डिस्प्ले करून ठेवलं तर तुम्हाला आठवण राहील. आणि आठवलं ना की आपण इथे लगेच लिहू पण शकतो, म्हणजे ह्या कामांची लिस्ट पण आपल्या लगेच आपल्या समोर राहते. तर अशा पद्धतीने मी हे सगळं चार्ट तुमच्याबरोबर शेअर केला आहे. आय होप तुम्हाला याचा उपयोग होईल, कारण आपल्या बायकांचा बराचसा वेळ हा किचनमध्ये जातो आणि रोजचा प्रश्न असतो आपल्याला की आज सकाळी उठल्यानंतर काय बनवायचं, दुपारी काय बनवू, अरे परत मी रात्री काय बनवू, असा बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो. आणि काय होतं ना, रात्री झाली नाही की सकाळचं परत टेन्शन असतं की अरे उद्या डब्याला काय देऊ, मी डब्याला काय बनवू, किंवा हे दिलं तर आवडेल का, हे दिलं तर नाही आवडणार का. तर थोडं आपण आधीच विचार करून ठरवून आपल्या फॅमिली मेंबर्सना पण विचारून घेतलं तर मी उद्या हे बनवते किंवा हे मी बनवणार आहे, किंवा अशा पद्धतीने चार्ट जर लावलेला असेल त्यांना पण दिसला ना फ्रीजवर की ते देखील मेंटली प्रिपेअर असतात की अरे हां की हे आपल्याकडे हा मेनू असणार आहे. तर हा मेनू तुम्ही कधी बनवाल तर एक तुम्ही पद्धत वापरा की पहिल्या भाज्या सगळ्या घेऊन या मार्केटमधनं आणि मग तुम्ही हे सगळं बनवा. कारण कधी कधी काय होतं, आपण चार्ट बनवून घेतो आणि त्या भाज्या आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल मिळत नाही. तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही तशी सवय लावा की पहिल्या भाज्या घेऊन या आणि नंतर तुमच्या भाज्याच्या अनुषंगाने मग चार्ट बनवा. आता मी याच्यामध्ये अशाच भाज्या लिहिल्यात ना की ज्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. आणि कारण कोबी आपल्याला मिळतो, पनीर मिळतो, भेंडी पण नेहमी मिळते, भोपळा पण मिळतो नेहमी, शिमला मिरची पण नेहमी मिळते. पण मी शिमला मिरची नाही लिहिली आहे, कारण कसं होतं ना, शिमला मिरची मला थोडं खातानाच ना त्याचे मग ढेकर येत राहतात वरती, म्हणून मग मला शिमला मिरची नाही आवडत, म्हणून मग मी शिमला मिरची स्किप केली. पण इथे तुम्ही बघाल ना सॅलडमध्ये मी सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या आहेत. त्याचबरोबर कडधान्य, मिक्स व्हेज अशा सगळ्या भाज्या आहारामध्ये समाविष्ट करून घेतल्यात. तर अशा पद्धतीने तुम्ही घ्या. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि तुमच्या सगळ्यांसाठी अजून एक गोष्ट असं सांगायची आहे मला, तर आपल्या चॅनलवर तुम्हाला आता जिथे सबस्क्राईब असं एक जेव्हा ऑप्शन येत होतं त्याचबरोबर आता जॉईन करून असं पण एक ऑप्शन येईल. आपल्या चॅनलची जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर मिनिमम चार्जेसवरती तुम्हाला अवेलेबल आहे. जसं आपण बाहेर ॲमेझॉनची घेतो, प्राईम मेंबरशिप घेतो किंवा वोडाफोनचा रिचार्ज करतो, एअरटेलचा रिचार्ज करतो, तर त्यांचे काही स्पेसिफिक अमाऊंट असते ती तुम्ही भरायची असते आणि नंतर तुम्हाला त्याचे बरेचसे बेनिफिट्स मिळतात. तर तशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरची पण मेंबरशिप मी जर तुम्हाला जॉईन व्हायची असेल तर तिथे अवेलेबल आहे. तुम्ही नक्की जा आणि मेंबरशिप घ्या. तुम्ही घ्याल अशी मी आशा करते आणि त्याचे काय बेनिफिट्स असतील ते तुम्ही तिथे बघितले तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स येतील की त्याचे बेनिफिट्स तुम्हाला काय मिळणार आहे. आय होप तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही आपल्या फॅमिलीला जॉईन व्हाल. तर आय होप आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. लवकरच भेटू माझ्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.